जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा संपन्न. ग्रामीण भागात आणि दुर्गम भागातील शैक्षणिक हेळसांड थांबावी या हेतूने अनेक जिल्हा परिषद शाळांची इमारत बांधणी होत आहे. शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त मिळवून देण्याला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कायम प्राधान्य दिले, असे सांगतानाच ग्रामीण भागाचे शैक्षणिक कायापालट घडवण्यासाठी आम्ही सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी म्हणाले. प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यामोगी सभागृहात संपन्न झाला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित, वित्त व शिक्षण समितीचे सभापती गणेश पराडके, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हेमलता शितोळे, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावित उपस्थित होते. जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा समितीमार्फत पडताळणी करून खालीलप्रमाणे पुरस्कार वितरित करण्यात आले. नंदुरबार जिल्हा परिषद शाळा पाचोरा बारी यांना प्रथम 11 लाख रुपये, नवापूर जिल्हा परिषद शाळा बोरवण यांना द्वितीय लाख रुपये, दडगाव आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ यास 3 लाख रुपये देण्यात आले. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील नंदुरबार येथील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूल यांना प्रथम 11 लाख रुपये, तळोदा गोऊ महाजन हायस्कूल तळोदा यांना द्वितीय 5 लाख रुपये, अक्कलकुवा MJMS हायस्कूल कोराई यांना तृतीय 3 लाख रुपये, तसेच आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथील विद्यार्थी मिलेस सोंगाली पावरा याच्या जपान येथील टोकियो येथे संपन्न झालेल्या साकोरा सायन्स लॅब येथील उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून निवड झाली असल्याने व सदर विद्यार्थ्यांचे तेथे जाऊन यशस्वीपणे प्रशिक्षण केले असल्याने त्याचा देखील सत्कार करण्यात आला. शिक्षण विभागात सरळ सेवेने नव्याने रुजू झालेले विस्तार अधिकारी रमेश गिरी यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वडवी यांनी केले. यावेळी सत्कारार्थी शिक्षकांच्या वतीने मनोज चौधरी, शिक्षण सभापती गणेश पराडके यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉक्टर इनुस पठाण, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, भावेश सोनवणे, मयूर वाणी, भरत पाटील, आसिफ पठाण, योगेश रघुवंशी, इसरार सय्यद, स्वप्नील पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण केंद्र प्रमुख तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा स्तराचे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी घेतलेला होता. त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हाभरातून 8 शिक्षकांची निवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कार आम्ही वितरित केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सुंदर शाळा, माझी शाळा टप्पा 1 याचे शासन स्तरावरती निवड झालेले होते. त्याच्यातून प्रथम शाळा जी आहे तिला आपण 11 लाखाचं बक्षीस या ठिकाणी वितरित केलं आहे. जी द्वितीय आली आहे तिला आपण 5 लाखाचं बक्षीस या ठिकाणी दिलं आहे आणि जी तिसरी आली आहे त्यांना आपण 3 लाखाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. अशा 6 शाळा पूर्ण जिल्ह्याभरातून आहे. त्याच्यात 3 शाळा ज्या आहे ते जिल्हा परिषदेच्या आहे आणि 3 शाळा आहे ते प्रायव्हेट शाळा आहे. तर यांना या ठिकाणी पुरस्कार आपण दिलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त यावर्षी आपल्या जिल्हा परिषदेची एकमेव आपल्या इथे निवासी शाळा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तराची ती शाळा आहे. त्याच्यातून आमचे इथून एक विद्यार्थी हा टोकियोला साधारण 6 दिवसासाठी सायन्सचं प्रशिक्षण घेण्यासाठी तो गेला होता आणि 10वी मध्ये तिकडून आल्यानंतर 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. तर या सगळ्यांचा सत्कार आम्ही या कार्यक्रमात केलेला आहे.